हमसे उलझते हैं, अभी तो करबला का आखिरी मैदान बाकी है, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। आज कुत्तों का वक्त है, कल हमारा दौर आएगा। लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह। मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला गुजरातच्या जुनागडमध्ये द्वेषयुक्त भाषण पसरवल्याच्या आरोपावरून रविवारी गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने ATSने ताब्यात घेतले। मौलानाला मुंबईतील घाटकोपर परिसरातून ताब्यात घेण्यात आले। यानंतर मौलाना यांच्या समर्थकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमा झाला होता। घाटकोपरमध्ये हा राडा झालाय। नेमका हा घाटकोपरमध्ये राडा का झालाय, त्याचं कारण काय, यांना अटक करण्यामागचं संपूर्ण प्रकरण काय, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, अजूनही अझहरी बुधवारी गुजरातच्या जुनागडमध्ये B डिव्हिजन परिसरात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचा 20 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। त्यावर आक्षेप घेतला जातोय, पण या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओही सोशल मीडियावर उपलब्ध आहे। व्हिडिओमध्ये अझहरी म्हणत आहेत की जगभरातून टोमणे मारले जातात, तुम्ही खरे आहात तर मारले का जाता? पॅलेस्टाईनमध्ये तुमच्या एवढ्या हत्या का झाल्या? इराक, येमेन, पॅलेस्टाईन, अफगाण, अरब आणि बर्मा सगळीकडे तुम्ही मारले का जाता? तरुणांनो, त्या अत्याचारांना असं उत्तर द्या की जे आपल्याला मुफ्ती आझम यांनी शिकवलं आहे। आपण रसूलुल्लाहचे लोक आहोत, आपला जन्म मरण्यासाठीच होतो, असं विधान या कार्यक्रमात अझहरी यांनी केले। पुढे ते म्हणाले आहेत की एखाद्या ठिकाणी हत्या होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण मेल्यानं इस्लाम संपणार नाही। इस्लाम संपवायचा असता तर करबालमध्येच संपला असता, पण इस्लाम अस्तित्वात असतं हेच इस्लामचं सत्य आहे। प्रत्येक करबालनंतर ते असतं। ना घबराओ ये मुसलमानों, अभी खुदा की शान बाकी है, अभी इस्लाम जिंदा है, अभी कुरान बाकी है, असं या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी अझहरी यांनी म्हटलेलं आहे। अझहरी यांना अटक झाल्याच्या नंतर स्थानिक आयोजकांनी युसुफ मलिक आणि अझम हबीब यांच्यावर देखील IPCच्या कलम 153B आणि 505(2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। ही कलमं धार्मिक गटामध्ये द्वेष निर्माण करणारे आणि चिथावणीखोर वक्तव्य दिल्याप्रकरणी लावली जातात। आयोजकांनी धर्माबाबत बोलून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणार असं सांगून परवानगी घेतली होती, पण त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं असं पोलिसांनी सांगितलंय। त्यानंतर काल अर्थात रविवारी मुंबईत पोलिसांनी अझहरी यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणलं। गुजरात पोलिसांनी अझहरी यांना ताब्यात घेतलं। कायदेशीर कारवाई केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। अझहरी यांच्या अटकेच्या विरोधात त्या ठिकाणच्या लोकांची गर्दी जमली होती। अझहरी यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली। पोलिसांनी सांगल्यानंतरही जेव्हा गर्दी हटली नाही तेव्हा लाठीचार्जही करण्यात आला। एकंदर घाटकोपरमध्ये हा राडा झालेला आहे। अझहरी यांचे वकील आरिफ सिद्दीकी यांनी याबाबत माहिती दिली। सिद्दीकी म्हणाले, पोलिसांनी त्यांच्या ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज केला होता, आम्ही त्याचा विरोध केला आणि त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचंही सांगितलं। कायद्यानुसार त्यांना आम्हाला नोटीस द्यायला हवी होती, ती दिली नाही। त्यांना 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आलं असल्याचं अझहरी यांचे वकील सिद्दीकी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। मुफ्ती सलमान अझहरी हे इस्लामिक अभ्यासक असल्याचं सांगतात। ते जामिया रियाजुल जनाह अल अमन एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टचे संस्थापक आहेत। फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार अझहरी यांना कैरोच्या अल अझहर विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं आहे। ते अनेक प्रकारच्या धार्मिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असतात। मुफ्ती सलमान अझहरी यांचं सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत। ते चांगलेच प्रसिद्ध आणि त्यांचं चांगलंच फॉलोइंग असलेलं पाहायला मिळतं। सोशल मीडियावर ते जगातील प्रसिद्ध सुन्नी रिसर्च स्कॉलर असल्याचा दावा करतात। 7 वर्षापासून ते यूट्यूबवर सक्रिय देखील असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदर या प्रकरणामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे।